ड्रामाच झालाय। कारण नागपुरात भाजप बंडखोर किसन गावंडेंना समर्थकांनी घरामध्ये डांबून ठेवलंय। अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी गावंडेंना घरामध्ये बंद केलंय। गावंडेंनी अर्ज मागे घेण्याबाबत भाजपकडूनही मनधरणी सुरू आहे। मात्र त्यांनी घरातून बाहेर पडू नये आणि त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी आता त्यांना घरामध्ये डांबण्यात आले। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। आपण बघू शकतो की भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना अर्ज परत न घ्यावा यासाठी त्यांच्या घरासमोर हे नागरिक जमलेले आहेत। ते आतमध्ये आहे आणि ते आपण बघू शकतो की नागरिकांनी लॉक लावलेला आहे। नागरिकांचं कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये, त्यांच्यावर पक्षाकडे दबाव टाकला जात आहे। किसनजी, काय झालं नेमकं, काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं आणि तुमची काय भूमिका? कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की गेल्या 2017 मध्ये सुद्धा चारही उमेदवार त्याच बाजूने दिले होते, त्यामुळे एक उमेदवार कमीत कमी या भागाला द्यावी अशी त्यांची मागणी आहे। त्यांची मागणी रास्त आहे, त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे। कारण की या भागाला एक नगरसेवक हवा आहे। गेल्या 9 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवक नाही आहे, त्यामुळे एक कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागाला एक उमेदवार द्यावा। कार्यकर्त्यांची मागणी योग्य आहे। एबी फॉर्म दिला होता पक्षाने? पक्षाने मला एबी फॉर्म दिला। एका एबी फॉर्मवर 2 नावं होते। 2 नावं होते, पहिलं नाव माझं होतं, दुसरं नाव त्यांचं होतं। बरं, मग पक्षाने काय म्हटलं की पक्षाने मला पक्ष उमेदवारी वापस घेण्याकरता म्हटलेलं आहे आणि मी उमेदवारी वापस घ्यायला जातोय, परंतु कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, मला जाऊ देत नाहीये। तुमची आई आहे का या? काय म्हणणं आहे तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या प्रकारे बघता? माझ्या मुलाला लढू द्यायचा आहे। माझ्या मुलानं म्हणजे ना आता किती वर्ष झाले काम करून राहिला, तिकीट भेटली माझ्या मुलाला, चिन्ह भेटलं माझ्या मुलाला, हो तर लढू द्यायचा आहे माझ्या मुलाला। हो, कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे आणि किसन गावंडे यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही। काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया, तुमची काय, का लॉक लावलं, तुमची काय मागणी आहे? तुमची काय मागणी आहे? म्हणणं आहे की आम्ही फॉर्म वापस घेणार नाही, फॉर्म वापस घेणार नाही। हा हजारीपाडावरती अन्याय झालेला आहे। 9 वर्षापासून आम्ही पाहून राहिलो, दुसरीकडे ज्या प्रॉपर इथला व्यक्ती असून तो का देत नाही आहे? जुना कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता का देत नाही आहे? पक्षाने एबी फॉर्म दिला होता, मात्र वापस पक्षाने एबी फॉर्म का दिला? मग का दिला? आणि मग दोघा लोकांना का दिला त्यांनी फॉर्म? त्यांची चूक आहे ते। आणि तो कार्यकर्ता तिकडला आहे, तो आज गावामधला एकही कार्यकर्ता नाहीये, एकालाही तिकीट नाहीये, नव्हते। तुमचं एबी फॉर्म दिलं, काय म्हणणं आहे तुमच्या पक्षाला? फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अडकवून ठेवायचं नव्हतं। जर तुम्हाला नाम हे द्यायचंच नव्हतं तर आधीच पहिले क्लिअर करायचं होतं। आणि जेव्हा 4 उमेदवार दिलेले आहे, 3 उमेदवार तुम्ही तुमच्या एरियातून दिले, 1 उमेदवार आमच्या एरियातून तुम्ही द्यायला पाहिजे होता। आमच्या प्रभागावर तुम्ही का अन्याय करता? इथं तुम्ही उमेदवारी का देत नाही? का सगळे उमेदवार तुमच्या बाहेर पडू देणार नाही, आज वापस घ्याल? पुन्हा बाहेर जाऊ देणार नाही, त्यांना फॉर्म वापस घ्यायला आम्ही जाऊ देणार नाहीये। बरं, मग त्यांना अपक्ष म्हणून लढावं लागेल, तर तुम्ही अपक्ष म्हणून सोबत आहे? अपेक्षाही लढू पक्षासोबतच लढणार, आम्हाला पक्षाचीच तिकीट पाहिजे। एका एबी फॉर्मवर 2 नाव आहे, पक्ष 2 नाव आहे, ऑब्लिक मध्ये होलेंचं नाव आहे आणि भाऊंचं नाव आहे। जेव्हा भाऊ पात्र होते शेवटच्या क्षणापर्यंत, काल त्यांचा सर्वे झाला, सर्वे मध्ये 51% भाऊला मिळाले, 43% होलेला मिळाले। जेव्हा तुम्ही सर्वे करता, हे सांगता तुम्ही की सर्वेच्या आधारावर तुम्ही उमेदवारी घोषित करताय म्हणून, आणि करता काय शेवटी 51% जेव्हा या उमेदवाराला आहे, हा पात्र उमेदवार आहे, पात्र उमेदवार असल्यावर तुम्ही त्यांना कापायला सांगता कुठल्या प्रेशरमध्ये? मला एक सांगा की आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागाला का डावलं जातं? पहा, डावलल्या जाते म्हणजे उमेदवार तिकडले असतात, इकडल्या लोकांना पहा किती खुशी आहे की आमच्या उमेदवाराला तिकीट मिळाली म्हणून। पहा, सगळ्याचे चेहरे हर्षित आहेत। आता तिकडे मागच्या 8 वर्षापूर्वी जे इलेक्शन झाले होते, इथे आम्हाला उमेदवारी नाही, आम्हाला एक सर्टिफिकेट घ्यायला आम्हाला तिकडे जावं लागतं। पक्षाकडनं कधी निरोप आला? पक्षाकडनं काल कळलं की पक्षश्रेष्ठींनी यांना प्रत्यक्ष भाऊंना आदेश दिला की तुम्ही नामांकन, आपलं नाव वापस घ्या। भाऊ नाव वापस का घेतील? जेव्हा 3 उमेदवारी तुम्ही तिथे दिलेली आहे ना, तर 1 उमेदवारी तुम्हाला इथं द्यायला हरकत काय होती? काय इथे नेहमी हजारीपाडावर तुम्ही अत्याचारच करा?